सर्वांना राजस्थानमध्ये 3च महिन्यापूर्वी विवाह झालेला अंजली आणि आशिष हा शिक्षक होता पेशेने. त्याची नोकरी होती शिक्षकाची आणि अंजली M.Com शिक्षण घेत होती कॉलेजमध्ये. दोघांच्या घरचे चांगले संबंध होते आणि एकमेकाच्या मर्जीने त्यांचं लग्न झालं 3 महिने झाले आणि 30 जानेवारीला ते दोघं असेच रस्त्याने छोटासं वॉकिंगला जायचे संध्याकाळच्या वेळेस. ते चालले होते. अंजलीने त्याला म्हटली की नाही, आज ह्या बाजूला नाही जायचं, आपण आज जरा दुसऱ्या बाजूला जाऊया जिथं शांतता असते आणि आपल्याला एकमेकाला सहवास मिळेल असं. आणि त्या रस्त्याने चालत असताना तिने बनाव रचला आणि तिचा प्रियकर होता संजू, वेटर होता तो मुलगा. बघा किती बुद्धी आहे का बायकांना. वेटरला बोलवून त्याला हे केलं, त्याचा गळा आवळला आणि त्याला मारून टाकलं. आणि तिने काय केलं, ते सर्व दागिने त्या वेटरला दिले संजूला आणि तिने बनाव रचला की आम्हाला कोणीतरी चोरट्याने सोन्याच्या चोरीच्या उद्देशाने आम्हाला लुटलं आणि माझ्या नवऱ्याला मारून टाकलं. तर असं आहे बघा. अरे नाही करायचं तर नका ना करू लग्न. तुम्हाला कोणी जबरदस्ती केली, जा ना पळून वेटर बरोबर आणि राहा ना आणि करा ना संसार. आज त्यांचा मुलगा गेला. म्हणून मी सर्व लोकांना सांगत असते, पुरुषा माणसांना, अरे गेली तर जाऊ द्या. धगडाच्या मागच गेली ना, तिच्या प्रियकर म्हणतात ना, प्रियकर नका म्हणू, धगडा म्हणा. त्याच्या मागं ती गेली ना तर जाऊ द्या. तुम्हाला त्या व्यक्तीपासून लांब व्हायचं. तुमचा जीव काय एवढा मोठा आहे का, लहान आहे, कमी आहे का की तिने यावं तिने तुम्हाला मारावं. अरे आज तुमच्या आईवडिलांनी तुम्हाला एवढं लहानचं मोठं केले, क्षुल्लक छिनालसाठी कशाला आपण आपला जीव द्यायचा आणि ती जीव घ्यायला लावायचा तिला. बाई तुझं काय आहे, राम राम, त्याच्या संगती सुखाने राहा, आमचा तुझा काही संबंध नाही. ओके नाही, तिला जाऊ द्यायचं. परंतु त्या अशा असतात ना की नवऱ्याला मारतात, नवऱ्याचा मर्डर करतात. ह्या वर्षातली ही पहिलीच घटना आहे आणि ही आता चर्चा होत आहे, बातम्यांमध्ये सांगितलं जात आहे. काय त्यांचे 23 वर्षाचीच मुलगी आणि मुलगा 28च वर्षाचा. किती बुद्धी चालते बघा तिची. धन्य आहे बाई अशा बायकांची. मी तर म्हणते अशा बायकांना समाजापुढे त्यांना नग्न करायचं की बघ बाबा, हिचं हे असं होतं आणि हे हिने केलेलं आहे बस. आणि आपण आपलं जीव काही गमवायचा नाही, काही नाही, कोणी. आणि आता तिने जीव घेतला तर तिच्या घरच्यांनी सांगितलं आता हिला फाशीची शिक्षा द्या. मग तुला भेटला का तो वेटर? नाही. मग का तू नवऱ्याचा जीव घेतला, कशासाठी घेतला? फार अवघड आहे हो मुला.